जर नाही घरमा खूप सारं सोयाबीन राहत असतील ना, तर हा सोयाबीन राईस नक्की ट्राय करा ना. सोयाबीन भिजत घाला ना तुम्ही, डायरेक्ट गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजत घालू शकतात. त्यानंतर त्यानं पाणी एकदम कडक निपळा ना, एकदम कडक बरं का. त्यानंतर एवढी सगळं ते काढीशीन पाणी मी साईडला तिथून एवढं सगळं सामग्री लिहिली मी. त्यानंतर गॅस चालू करा ना, त्यानं कढई ठेवा नाही, त्यात मग थोडं तेल टाका ना. तुम्ही डायरेक्ट याच्या सोयाबीन येतं त्यांना कॉर्नफ्लॉवर टाकीशीन डायरेक्ट कुरकुरीत तळू शकतात, पण मी थोडाच तेल न टाका, कारण मला हेल्दी बनवणं होतात म्हणून मी तेल कमी यूज करेल आहे. त्यानंतर थोडं तेल टाकायचं अजून पटकन तेल लाल करल्यावानं मीठ टाका थोडंसं, आणि आता तेल लाल करूयात आपण. लाल होई घ्यात. त्यानंतर काढल्यावानं त्याच कढईमध्ये तेल टाका ना, त्यानं बारीक चिरीशी हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण टाका मी नाही, छान लाल होऊ द्यावा ना. ते छान लाल होईल ना, त्यांना बारीक चिरीशीन कांदा टाका ना. त्यानं मग बारीक चिरीशीन टमाटर टाका ना, आणि बारीक चिरीशीन शिमला मिरची टाका नाही. सगळं मिक्स करा. एखाद मिनटापर्यंत परतवा ते परतायशीन होई घे त्यांना ना. त्यानंतर थोडी चटणी टाकानी, म्हणजे स्वादनुसार जिथले आपले तिखट लागत त्याप्रमाणे. गरम मसाला, हळद टाकीन छान मिक्स करा. आता ह्यात चटकायला नको, म्हणजे जळायला नको ना, म्हणून थोडंसं पाणी टाका, जेणेकरून सगळं सामग्री ना ते छान अशी नरम होईल, म्हणजे जसं टमाटर वगैरे. त्यानंतर ते थोडंसं सोया सॉस टाका. त्यांना मॅगी मसाला टाका आणि छान असं परतवा. मॅगी मसाला खूप छान टेस्ट म्हणून मॅगी मसाला मला खूप जास्त आवडत. त्यानंतर सोयाबीन टाका, छान मिक्स करा, जेणेकरून सोयाबीनला छान मसाला लागेशीन होईल. त्यांना ते भात टोक्यात आपण तुम्ही भात चालू टाकेल सुद्धा यूज करू शकतास, या रात्री ना उरेल राहीन तो बी यूज करा तरी चालेल. त्यानंतर त्यानं मिक्स करा. त्यानंतर स्वादनुसार मीठ टाका. मीठ ऑलरेडी रास म्हणून थोडंसं मीठ टाका. वरतून बारीक चिरीशी कोथिंबीर भरपूर सारी मस्त मिक्स करा. 1-2 मिनटापर्यंत परतवा, जेणेकरून त्यानं कच्चापणा पूर्ण निघी जाईन भात ना. तर हा भात तर रेडी आहे. फक्त कितला 4 तुम्ही पण नक्की हा भात ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आणि आणखीन रेसिपी जर हवी असेल ना कसली, तर नक्की कमेंट करा. मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन, तो पण एकदम सोप्या पद्धतीने. अशाच सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो नक्की करा.